राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2024 विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, वर्किंग प्रेसिडेंट प्रफुल्ल पटेल, जनरल सेक्रेटरी बिजमोहन श्रीवास्तव, राष्ट्रवादीचे वरिष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश अण्णा घुले यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसीचा झेंडा घेऊन संपूर्ण भारतात संघटनासाठी राष्ट्रीय अध्यक्ष उमाशंकर यादव व त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ओबीसी गटाचा प्रसार व प्रचार करत आहेत। ओबीसी संघटनासाठी त्यांनी आपली कंबर कसली आहे। औरंगाबाद आणि अमरावती दौरा करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व मुंबई येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला व येत्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा केले। त्यानंतर अजितदादा पवार यांची मुंबईत भेट घेतली आणि मुंबई येथे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काही त्रुटी व सहकार्याची मदत नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव गर्जे यांच्याशी चर्चा केली। त्यांच्यासोबत खांद्याला खांदा देऊन काम करण्यासाठी व आपली कंबर कसणारे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी भानुदास शिंदे हे सुद्धा त्यांच्यासोबत दौऱ्यात होते। यांच्यासोबत यूपीचे कार्याध्यक्ष रामप्रीत शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष मतीन कांबळे आणि सर्व सहकारी उपस्थित होते। लवकरात लवकर राष्ट्रीय ओबीसी महामेळावा घेण्याची तयारी चालू आहे आणि त्याच्या परवानगीचे पत्र सुद्धा तयार झाले आहे। अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी 2024 विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले व सूचना सुद्धा दिल्या। राष्ट्रीय अध्यक्ष उमाशंकर यादव यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी यांची एकच इच्छा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होतील असा विश्वास यावेळी दर्शवण्यात आला।